तो नाचणारा बेडूक मी त्याला म्हणतो, त्याचं इंग्लिश नाव आहे डान्सिंग फ्रॉग आणि तो ऍक्च्युअली डान्स करतो. याची एक प्रजाती आहे नॉर्दर्न डान्सिंग फ्रॉग. एवढासा बेडूक आहे तो. आंबोलीच्या जंगलामध्ये 2-4 असे झरे आहेत की तिथंच तो फक्त सापडतो बरं का. तो नाचणारा बेडूक म्हणजे काय तर मादीला आकर्षित करायसाठी बेडूक युजली आवाज देतात. आपली पोरं शिट्ट्या मारतात, गाडीवरनं फिरतात, ते तसाच प्रकार आहे तो. पण जंगलामध्ये बऱ्याच वेळेला इतके आवाज असतात की माझा सिग्नल त्या मादीपर्यंत पोहोचला पाहिजे. हा, हे जे एक मेकॅनिझम आहे ज्याच्यामध्ये त्याने एक ऍडिशन केलेली आहे स्वतःची. हा करतो काय, जिथं मोठे मोठे दगड आहेत की ज्याच्यावरती त्याला बसता येईल, अशा दगडावरती तो बसतो आणि आवाज देतो. आवाज देताना त्याचा मागचा पाय असा हवेमध्ये उंच करतो आणि त्याची जी बोट आहेत तो अशी स्प्रेड करतो. आणि स्प्रेड केल्यामुळं पाठीमागचं जे बॅकग्राऊंड आहे त्याच्यावरती त्याचा तो पाय दिसतो, कॉन्ट्रास्टिंग कलर. तर त्याला आपण डान्सिंग फ्रॉग म्हणतो. मग त्याच्या डान्सचे पण वेगळे वेगळे प्रकार आहेत की मग तो नुसता पायच वर करेल, मग कधी तो असा गोल फिरवेल, मग कधी गोल फिरून असा जमिनीवरती हळू असा इंटरेस्टिंग. आता हे झालंय का तर झऱ्याचा जो आवाज आहे त्या झऱ्याच्या आवाजाच्या बॅकग्राऊंडला मास्क करून तो आवाज फिमेल पर्यंत पोहोचवणं बऱ्याच वेळेला अवघड जातं बेडकांना. बरोबर. या इव्हॉल्युशन मध्ये आत्ताची परिस्थिती लक्षात घेऊन चालत नाही की करोडो वर्षांपूर्वी ती परिस्थिती कशी असेल, की तेव्हाचे ते झरे कसे असतील, तेव्हा वर्षात किती वेळा पाऊस पडत असेल, मग त्याचा नॉईज किती असेल, मग त्यांनी ते अडॅप्ट केलेलं हे एक मेकॅनिझम. बाकीचे बेडूक हे रात्री ओरडताना दिसतात आणि हा पठ्ठ्या जो आहे तो दिवसा ओरडतो. मग आता दिवसा का, कारण त्याला ते फूड फ्लॅग दाखवायचा आहे ना, रात्री कसा दिसतो.